सीएम चषकातील विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण, तर तालुका क्रीडा परिषदेच्या वतीने राज्यस्तरावर चमकलेल्या स्थानिक खेळाडू व शिक्षकांचा गौरव। आमदार स्मिता वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार कुशभूषण साहेबराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू प्रदीप तळवळकर, अनिल माकडे, वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करून सर्व वयोगटातील खेळाडू व पालक व शिक्षक उपस्थित होते। सूत्रसंचालन या प्रसंगी संजय पाटील यांनी केले। यावेळी बोलताना उदय वाघ यांनी अमळनेरची भूमी दातृत्वासाठी ओळखली जाते, मात्र यापुढे क्रीडानगरी म्हणून ओळखली जाईल। बघूया काय म्हणाले। प्रत्येक तालुक्यातून ज्या काही विधानसभा क्षेत्रातून स्पर्धा झाल्या त्या विधानसभा क्षेत्रातून जवळजवळ 14 लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग दिला। दातृत्व भूमी म्हणूनही ओळखली जाते, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये प्रदीप तळवळकर सर ही क्रीडा नगरी सुद्धा ओळखली जाणार आहे। अशा पद्धतीचा आमच्या क्रीडातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये भाग घेतला आणि आपलं क्रीडाविषयीचं प्रेम या ठिकाणी दाखवलं। येणारा काळ हा युवकांचा काळ आहे, विद्यार्थ्यांचा काळ आहे आणि विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा हा उदात्त हेतू आमच्या मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी होता। जीवन जगण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळत असतो, जीवन समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातनं प्राप्त होत असतो आणि म्हणून क्रीडा खेळल्या पाहिजे। ज्या वेळेस सत्ता झाला त्याचं सरासरी ॲव्हरेज वय हे 33 वर्षाचं होतं आणि भारताचं आता सरासरी ॲव्हरेज वय हे 25 वर्षाचं असल्यामुळे भारत सुद्धा महासत्ता होणार आहे आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी, युवकांनी या क्रीडा क्षेत्राकडे अतिशय त्याच्यामध्ये आपली दिलचस्पी असली पाहिजे, आपला जीव त्याच्यामध्ये ओतला पाहिजे आणि त्याच्यातनं आपलं करिअर सुद्धा घडवू शकतो। क्षेत्रात सुद्धा आपण चांगलं नाव कमावलं आणि त्याच्यामध्ये जर आम्ही प्रावीण्य मिळवलं तर आम्ही आमचं करिअर सुद्धा बनवू शकू आणि समाजाला, देशाला आपल्या माध्यमातून काहीतरी देता येईल का, माझ्यापेक्षा माझा देश मोठा, हे या सगळ्या प्रकारामागे आपल्या सगळ्यांचा जो काही हेतू होता तो ह्या सगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये होता आणि म्हणून या क्रीडा स्पर्धेमध्ये अंमळकरांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला, जिल्ह्यातल्या आमच्या मित्रांनी सहभाग नोंदवला। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये आपण या अंमळचं नाव जसं आध्यात्मिक नगरी आहे, कर्तृत्वाची, त्यागाची भूमी आहे, तसं आता क्रीडा नगरी म्हणून आपण काम करत असताना अधिकाधिक योगदान आम्ही या सगळ्या याच्यामध्ये कसं देता येईल याचा सुद्धा विचार आपण सगळ्यांनी करावा। आमचा अंमळनेर हे क्रीडा क्षेत्राचा अंमळनेर असं आम्ही संकल्प करूया, या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय जय महाराज। यावेळी आमदार स्मिता वाघ यांनी बोलताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या खेळांना वाव मिळेल म्हणून मुख्यमंत्री यांनी सीएम चषक सुरू केल्याचे सांगितलंय। पाहूया काय म्हणाल्यात स्मिता वाघ। जर एक व्यक्ती जर आपल्याला जोडायचा असेल तर त्याच्यासाठी काम केलं पाहिजे हे आपले तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाटलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशभरातला सगळ्यात मोठा खेळ सीएम चषक या नावारूपाला त्यांनी आणलं आणि पुढे आणलं। ह्या निमित्ताने ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला सगळा खेळाडू त्याला जोडला जाईल आणि त्याला एक चांगली संधी मिळेल। आपल्या म्हणजे जे काही गुण आहेत, गट्स आहेत, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगली संधी मिळेल म्हणून वेगळ्या प्रकारचे 10 खेळ आणि काही सांस्कृतिक गायन स्पर्धा असतील किंवा नृत्य स्पर्धा असतील हे त्याला जोडले आणि देशभरातला एक सगळ्यात मोठा सीएम चषक या नावाने त्याचा सगळ्या ठिकाणी, सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाले। अंमळनेरकरांना, अंमळनेर विधानसभा क्षेत्राच्या साठी खूप धन्यवाद व्यक्त करते की उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नोंदणी आपल्या अंमळनेर विधानसभा क्षेत्राची झाली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त या ठिकाणी करते। सीएम चषकच्या माध्यमातून आज आमचे खेळाडू पण जिल्हा स्तरावर जाऊ शकले। ठीक आहे, मला अपेक्षा होती की आमचा एक तरी खेळ प्रदेश स्तरापर्यंत पोहोचेल। आपला प्रयत्न आहे, प्रयत्नातनं माणूस पुढे जात असतो। प्रयत्न कमी पडले असतील तर आपण पुढच्या आणखी प्रयत्न करू आणि अंमळचं अजून नावारूपाला कसं आणता येईल याच्यासाठी आपण सगळेजण अजून जिद्दीने या ठिकाणी प्रयत्न करून पुढे जाऊ असं या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे। आणि बक्षिसं ठरवली होती त्या माध्यमातून आज आपल्या या ठिकाणी बक्षीस वितरण या ठिकाणी केलं जाईल। पण आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही जर सीएम चषकमध्ये भाग घेतला नसता तर आजचा हा कार्यक्रम आम्हाला करण्याचा योग आला नसता, म्हणून आपले खूप खूप आभार। असंच याच्या पुढच्या काळात आपण सगळे मिळून आताच आम्ही येताना तळवळकर सरांशी बोललो की अंमळनेरमध्ये पण चांगली संस्कृती आहे, म्हणजे सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल,
शैक्षणिक असेल, कारण शैक्षणिक दृष्टी तरुणपणात दिला. झाशीच्या राणीने तिचं कर्तृत्व जे सिद्ध केलं तिने तरुण वयातच केलं. आणि संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, जर इतिहास कोण घडू शकत असेल तर तो तरुण वर्ग घडू शकतो. आणि इथे बसलेला मला माहिती आहे की अमरमधला आमच्या विधानसभा क्षेत्रातला तरुण हा नक्की इतिहास घडवेल आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव नक्कीच उज्ज्वल करेल. या शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय. सीएम चषकातील लहानशा विजेती खेळाडूने आपल्या बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. बघूया काय म्हणाली ती याबाबत. आपल्या अंमळनेर शहराच्या नगराध्यक्षा सौ पुष्पलताताई पाटील व माजी आमदार साहेबरावजी पाटील यांनी सर्वांनी वेळात वेळ काढून या सीएम चषक बक्षीस सोहळ्याला आले आणि त्यांना मी त्याविषयी अभिवादन करतो. मंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांना दक्षिण कोरिया या सर्वोच्च शांती पुरस्कारासोबत 1,30,00,000 रुपये प्रधानमंत्रींना दिले व त्यांनी ते नमामि गंगेत दान केले. म्हणून मला सुद्धा वाटतं की आपल्याला जेही बक्षीस मिळालेले आहे व भेटणार आहे त्यातून काही पैसे दान करावे, तेही शहीदांच्या कुटुंबियांना आपण अंमळनेर शहरातून राबविण्याची सुरुवात करू. दान केल्याने आपलाच भारत स्वच्छ होणार आहे. म्हणून जर आपण स्वतःपासून सुरुवात केली तर बाकीचेही सुरुवात करतील. आणि म्हणूनच मी माझ्या मोठ्यांना विनंती करते की आता जी ही रक्कम जमा होईल ती रक्कम मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीत जमा करावी. शहीदांच्या 500 रुपये आमच्याच ग्रुपकडनं मी देऊ इच्छिते. शहीदांच्या कुटुंबियांना देण्यासाठी मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीत जमा करेल. मी माझ्या ग्रुपला व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन 500 रुपये ही रक्कम शहीदांच्या कुटुंबियांना द्यावी. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शीतल देशमुख, क्रीडा शिक्षक सुनील वाघ, चंद्रकांत कंखरे यांनी प्रयत्न केले.